आदिवासी विकास विभागाच्या लेखाशीर्ष 5054 आणि 5117 अंतर्गत प्रलंबित असलेल्या देयकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या प्रतिनिधींची आज 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्यभरातील कंत्राटदारांच्या प्रलंबित बिलांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। मात्र प्रलंबित निधीबाबत शासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या बैठकीला निवास लाड, प्रवीण उंबरकर, किसन पानसरे, बाजीराव दराडे, रमेश शिरसाट, कमलेश चौधरी, भूपेंद्र जाधव, संदीप दरगोडे, हिमालय पाटील, अविनाश गुंजाळ, किशोर मिटकरी, प्रकाश मेंढा, शशिकांत आव्हाड आणि मनोज खांडेकर यांच्यासह राज्यभरातील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रलंबित देयकांबाबत अपेक्षित तोडगा न निघाल्यानं कंत्राटदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। हक्काच्या पैशांसाठी आता तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यभरातील सर्व कंत्राटदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीनं करण्यात आलंय। असं आहे, सगळ्या राज्याला ही परिस्थिती माहिती पडावा, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर बंधू भगिनीपर्यंत हा मेसेज पोहोचावा म्हणून आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या मीटिंगमध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपल्याला कळवू इच्छितोय। 18 तारखेचं आपलं आंदोलन जे आहे हे निर्णायक टोकाला आपल्याला पोहोचवायचं। याचं कारण असं, आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी मी मुख्यमंत्र्यांचं बसतो, त्याच्यावरती विचार विनिमय करतो आणि मग निधी किती देता येईल ते आम्ही ठरवतो। याचं सादर करण्यात आम्हाला व्यवस्थित जे काय निर्णायक जे काही निर्णय तो आज निर्णय झालेला नाही। आपल्या मित्रमंडळींना एवढंच सांगायचंय की आपण आज 2 महिन्यापासून जे काही नियोजन करतोय की आमच्या अडीच वर्षापासून आमचं जे काही देयक बाकी आहे, जे शासनाला माहिती होतं 2.5 वर्षापासून आहे, परंतु आज जे काही अभ्यासपूर्वक प्रशासनाने यायचं होतं 8 दिवसामध्ये सुद्धा प्रशासन अभ्यासपूर्वक नाही आलं आणि आपल्याला ठोस अशी हमी दिली नाही। आज आपल्याला 18 तारखेचं आंदोलन हे 18-19 तारखेला म्हणजे बेमुदत आंदोलन आपल्याला हे पेटवावे लागेल। याचं कारण असं, सरकार त्यांची तयारी करतंय, आपण सुद्धा आपली तयारी केली पाहिजे। याचं कारण असं की आपल्याला निर्णयापर्यंत पोहोचायचंय। आपल्याला हे पैसे 2 टप्प्यामध्ये दिवाळीच्या पहिले आपल्याला 2 टप्प्यामध्ये हे पैसे मिळावा, आपली ही अशी मागणी आहे। या 18 तारखेपासून 800 कोटी आणि नंतर 2 महिन्यामध्ये 3000 ते 4000 पर्यंत ते तरतूद करावी आणि हे आदिवासी विभागाचे ज्या पद्धतीने पैसे लटकले त्याच पद्धतीने ग्रामविकास असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, जलजीवन मिशन असेल, असं जे काही 800-900 कोटीचं जे काय राज्याचं जे काय 9000 कोटीचं जे कोलमडलेलं बजेट आहे हे सरकारने प्रथम हे प्रायोरिटीवरती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण हा जो काही कॉन्ट्रॅक्टर बंधू आहे हा विकासाचा कणा आहे आणि हा जर आज कोलमडून पडला तर राज्यामध्ये मग काय तुम्ही काय बाहेरच्या देशातले लोक आणणार का, किंवा तुम्ही गुजरात, तुम्ही कर्नाटक इकडल्या लोकांना बोलून आणणार का? महाराष्ट्रातला करून आज देशोधडीला लागतोय। महाराष्ट्रातले सगळे नवउद्योजक देशोधडीला लागतात आणि हे सरकारने आणि हे मंत्री महोदयांनी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती अत्यंत सिरियस, अत्यंत अभ्यासपूर्वक 2 दिवसामध्ये जर निर्णय घेतला नाही तर 18 तारखेला ही सगळी लोक आझाद मैदानावर येणार आहेत आणि आझाद मैदानावर आल्यानंतर सरकारला याचं उत्तर नाही, पैसे द्यावे लागतील। या भूमिकेने आपण सगळ्यांनी आलं पाहिजे। ही माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे, आपण आता घरी बसू नका, आपलं आंदोलन हे पेटत ठेवा। आपण सगळ्यांनी इथे येण्याची आम्ही आपल्याला नम्र विनंती करतोय। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग,
प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.